एव्हरीवन, तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की शिलाई मशीन कशा प्रकारे चालवायची ते. कारण बऱ्याच जणांना शिलाई मशीन चालवता येत नाही आणि पहिल्यांदा कशी चालवायची हे माहीत नसतं. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर सोप्या पद्धतीने मशीन कशी चालवायला शिकायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ही आहे शिलाई मशीन आणि ही आहे तिची मोटर आणि आपल्याला आता ही साध्या दोरीने चालवून बघायची आहे कसे चालते ते आणि कसे चालवायचे ते. तर सर्वात पहिल्यांदा हा जो चाक रिकामी मशीन चालते, धागा वगैरे मी काही लावलेला नाहीये. तर हे पहिलं चाक आपल्याला असं आपल्या साईडला इकडच्या साईडला असं आतमधल्या साईडला फिरवायचं आहे. पाय हे कसे आता वर गेलेत असे पाय झाले, तर असं चालवायचे आहे हळू. पहिल्यांदा चालवताना मशीन उलटी फिरू शकते. आपल्याला असं बाहेरच्या साईडने चाक फिरवायचं नाही, ते असलं आपल्याला आतमधल्या साईडने यायचं आहे अशा प्रकारे. आणि पाय पण आपल्याला अशा प्रकारे हलवायचे, खाली वर करत. तर प्रॅक्टिस केल्यावर आपल्याला मशीन चालवायला काहीच अवघड नाही. फक्त आपल्याला हे चाक आपल्या आतल्या साईडला असं फिरवायचं आहे आणि खालचे पायंडेल जसा फिरेल तसे फिरवायचे आहेत असे करत. तर आता आपण बघणार आहोत की मशीन मध्ये धागा कसा भरायचा, ते धागा इथून कसा जोडायचा आणि बॉबिन मध्ये खाली इथे बॉबिन असते. ही बघा आहे बॉबिन. तर ह्या बॉबिन मध्ये आपल्याला धागा कसा भरायचा ते मी तुम्हाला आता दाखवते. चला तर मग बघूया. तर मी आता इथे पिवळ्या कलरचा दोरा घेतला आहे आणि आता मी तो मशीन मध्ये लावते इथे. तर आणि ही आहे बॉबिनच्या आतमधली, या बॉबिनच्या आतमध्ये भरतो ती ही केस आहे. तर तिथे मी आता धाग्याला असं जॉईंट करते. जॉईंट केला नाही तर चालतो, अशा प्रकारे थोडासा गोल गोल फिरवायचा आहे. थोडासा गोल फिरवायचा आणि त्यानंतर आपल्या मशीनला जे हे असते ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा हे जे दिलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला ही रिंग घालायची आहे. तर ती कशी घालणार, आपण इथून अशा प्रकारे. तर आता रिंग घालून झाली आहे आणि आता आपण धागा फिरवूयात, म्हणजे धागा भरूयात. तर या ठिकाणी आता आपल्याला हे चाक असं आपल्या साईडला फिरवायचं आहे आणि मशीन आपल्याला चालवायची आहे आणि हा धागा बोटामध्ये अशा प्रकारे पकडायचा आहे आणि मग हे प्रेस पण करून आपल्याला धागा भरायचा आहे. तर तो कसा बघा, अशा प्रकारे फिरवायचं, मशीन चालू करायचं. तर हे असं दाबायचं अशा प्रकारे बोटामध्ये धागा भरलेला आहे हे असं कळतंय. अशा प्रकारे आपण धागा भरून घेतला, याच्यामध्ये बोट काढलं तर ते हे निघणार आणि अशा प्रकारे आपल्याला हे पण काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण कट करूयात. धागा इथे आपल्याला कट करायचा आहे. तर आपली रिंग आता भरून झाली आहे. रिंग आपली अशा प्रकारे भरून झालेली आहे. तर आता आपण ती बॉबिन मध्ये घालूयात. तर ही रिंग, हा धागा आणि हे असं वर काढलेलं आहे आणि ही बॉबिन, तर हिच्यामध्ये मी अशी ही रिंग टाकते आणि धागा आपल्याला वरच्या साईडला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथून असा धागा वर काढायचा आहे. असं इथून धागा आपल्याला मशीन वरून वर येणार. हे बघा असं करून बघायचं आहे. बॉबिन एकदम फिट आणि पॅक आणि धागा पण चांगल्या प्रकारे निघला आहे. खूप जास्त धागा काढलाय त्यामुळे मी थोडासा धागा कट करते. तर आता आपण मशीनला ही बॉबिन लावूयात. तर इथे आपल्याला एक प्लेट दिलेली आहे आणि ही आहे आपली बॉबिन. तर हे जास्त नाही असं खालीवर होतं, तर हे आपल्याला असं ओपन करायचं आहे अशा प्रकारे. आणि आता आपण बॉबिन इथे बसवूयात. हे बघा मी इथं या ठिकाणी अशी बॉबिन बसवते अशा प्रकारे. हे नाही असं पॅक बसवायचं आहे, असं ढिल्लं नाही सोडायचं, अशी बॉबिन ढिल्ली नाही राहिली पाहिजे, अशी एकदम पॅक बसवायची आहे आणि हे लावून द्यायचं आहे. आता मशीनला धागा कसा लावायचा ते बघूयात. तर हा आपण जो कापलेला दोरा आहे तो आपल्याला अशा प्रकारे इथून इथे गुंतवायचा आहे. तिथून मग हे दिसतंय का, धागा इथून असं घ्यायचा, नंतर इथं असं घालायचं. पहिला इथे 1
तर टुळ्या चाकच्या आतमध्ये घालायचं असं इथे घालायचं. त्यानंतर या बिळामध्ये घालायचं असं इथून काढलं की परत इथे एकदा आणि नंतर सुईमध्ये. सुई आपल्याला वर काढून घ्यायची आहे आणि मग सुईमध्ये आपल्याला धागा घालायचा आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला सुईतून धागा काढून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आता मी तुम्हाला या कापडाला टीप मारून दाखवणार आहे. आपला धागा परफेक्ट बसलाय का नाही ते या टिपेवरून आपल्याला समजेल. अशा प्रकारे हा आपला दाब इथे खालीवर होत असतो. आता मी हा वर केलाय आणि त्यानंतर कापड ठेवलं. पूर्ण पुढे पण ठेवायचं नाही, जास्त मागे पण ठेवायचं नाही, थोडंसं मध्यभागी असं आपल्याला कापड ठेवायचं आणि नंतर आपल्याला मशीन असे चालवायचे. आणि धागा बाहेर काढताना आपल्याला क्रॉस जर घ्यायचा असेल तर अशा प्रकारे कापड थोडं थोडं करत बाजूला ओढून घ्यायचं. नंतर कैचीने कट करायचं. अशा प्रकारे आपली टीप बसली आहे दोन्ही पण बाजूकडून. अशा प्रकारे आपल्याला शिलाई मशीन शिकायची असते. तर आपण सर्वात पहिल्यांदा मशीन कशी चालवायची ते बघितलं. त्यानंतर बॉबिन केसमध्ये धागा कसा भरायचा, मशीनला बॉबिन केस कशी बसवायची आणि कापडावर टीप कशा प्रकारे मारायची ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की मोटरवर मशीन कशी चालवायची, ते मोटरवर स्पीड कसा कंट्रोल करायचा आणि कशा प्रकारे आपण मशीन चालवू शकतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.